रायगडवरनं ही बस कोंजतच्या इकडे दिशेने येत होती, तर अचानक ते हे झाल्यामुळं आम्ही सर्व इथली गावातली मुलं सर्व आलो आणि इथे जरा मदतकार्य केलं. भरपूर 44 माणसं असताना तरी पण आम्ही त्यांना सुखरूप बाहेर काढलेत आणि कोंजर ह्या गावात त्यांना ठेवलेले आहेत. किती लहान मुलांचा समावेश आहे, किती महिला आहेत किंवा पुरुष आहेत? नाही, ते तसं काय सांगता नाही येणार, आम्ही काय मोजले नाहीत, पण आम्ही थोडे भरपूर जणांनी मदत करून त्यांना बाहेर काढलेले आहेत. आता सध्या बसची कंडिशन काय आहे? प्रवाशांना कुठेही लागलं नाही का? नाही, प्रवासी ना कुठेही काही जखमा झाल्या नाहीत, काय नाही. बसचं मोठं नुकसान झालेलं आहे. पण सर, काय एकंदरीत हा प्रकार आहे, कसा घडला अपघात आणि एकंदरीत सध्या परिस्थिती काय आहे? आम्ही रायगड दर्शनासाठी सकाळी आलो होतो. येताना बसचं थोडंसं ब्रेक फेल झालेलं, त्यामुळे गाडी दरीत कोसळली. सगळे आमचे प्रवासी, आमचे फॅमिली आहेत, सर्वजण सुखरूप आहेत. प्रशासनाने सर्व सहकार्य केलेलं आहे. पोलीस वेळेवरती आले होते, फायर ब्रिगेड आलं होतं, त्याच्यानंतर रेस्क्यू टीम आली होती. पालकमंत्र्यांचा फोन आला होता, त्यांनी आम्हाला बसची सोय करून दिलेली आहे आणि बस आम्हाला पोहोचवायला निघालेली आहे. सर्वजण आमची फॅमिली सुखरूप आहे. सर्वांचं प्रशासनाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. नवी मुंबईच्या ऐरोलीमधून रायगड दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसला आज संध्याकाळी 8 वाजता मोठा अपघात झाला. रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या कोंजर घाटामध्ये हा अपघात झाल्याची घटना समोर आली. आपण बघताय की जवळजवळ 70 फूट ही बस खोल दरीत गेलेली आहे. सकाळपासून या भागामध्ये पावसाची रिमझिम सुरू होती आणि याच रिमझिम सुरू असलेल्या पावसामध्ये या रस्त्याच्या दुतर्फा आहेत त्या नरम झाल्यामुळं ही बस साईड पट्टीवरून घसरल्यानंतर कोसळल्याची माहिती प्राथमिक अंदाजामधनं समोर आलेली आहे. आपण या अपघातामध्ये प्रत्यक्षदर्शी काही आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं या अपघातातील प्रवाशांना बचाव कार्य करून बाहेर काढले, काय आहे संपूर्ण या अपघातामागची कारण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, आपण स्वतः हा अपघात पाहिलाय, कशा पद्धतीचं बचाव कार्य सुरू झालंय, किती प्रवासी प्रवास करत होते आणि आता ह्या प्रवाशांना कशा पद्धतीने सुखरूप बाहेर काढले? मुंबईवरून रायगडला पिकनिकसाठी गेलेली बस ते रायगड फिरून आल्यानंतर ती परत मुंबईला जात होती. जात असताना ती वरनं सुखरूपपणे ह्या लास्टच्या टर्नपर्यंत ती व्यवस्थित आली. वरून चढताना पहिला फर्स्ट टर्न लेफ्ट साईडचा टर्न आहे, त्याचा टोल गेल्यामुळं, लेफ्ट साईडचा टर्न टोल गेल्यामुळं ती बस राईट साईडला घसरली आणि कमीत कमी 75 ते 70 फूट ती दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर आम्ही पूर्ण या रायगड विभागाच्या लोकांनी नात्याखिंडी ते पुन्हा रायगड पायथ्यापासून त्या लोकांनी मदतकार्य सुरू केले आणि रेस्क्यू टीम पण महाडमधून इथं आली आणि आल्यानंतर आम्ही मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढले. सुखरूप बाहेर काढल्यानंतर शेजारी कोंजर गाव आहे, त्या गावामध्ये सुखरूप त्यांना ठेवण्यात आलेले आहेत. साधारणतः किती प्रवासी प्रवास करत होते आणि कुठून कुठे जात होते आणि कशा पद्धतीने आता सध्या या प्रवाशांना मदत कार्य सुरू आहे? प्रवासी एकांतर गाडीत 44 प्रवासी होते, 1, 2 ते 3 कुटुंब होते, पूर्ण फॅमिली होती. ती मुंबई दिशेला जात होती, रायगडवरून महाडवरून पूर्ण मुंबईकडे जात होती. आता साधारणतः बसमध्ये 44 प्रवासी प्रवास करताच तुम्ही म्हणताय, बसचं किती नुकसान झालं आणि आता सध्या बस काढण्यासाठी कसं मदत कार्य सुरू असणार? बसचं नुकसान अंधारामधून काय समजत नाही आहे, पण ती 70-75 फूट खाली गेल्यामुळे ती एक झाडाच्या साह्याने ती थांबल्या गेली, नाहीतर तो खूप अजून ती दरीत कोसळली असते, मोठा अपघात झाला असं, पण तो सुदैवाने टाळला गेला. आता प्रवासी सुखरूपपणे कोंजर गावामध्ये आहेत. नक्कीच आपण बघताय की हे प्रत्यक्षदर्शी आहेत. 70 फूट खोल दरीत गेलेल्या या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना कोंजर गावामध्ये आता सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले. इतर काही जे बचाव कार्य आहेत ते आता रात्री किंवा सकाळी या ठिकाणी दाखल होतील असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र या खोल दरीत गेलेल्या बसला काढण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू होणार आहेत. नवी मुंबईतून रायगड दर्शनासाठी हे प्रवासी सकाळी या रायगड किल्ल्यावर आले होते, मात्र परतीच्या प्रवासामध्ये या बसला अपघात झाला आणि मोठी या ठिकाणी जीवितहानी टळली असली तरी बसचं मोठं नुकसान झालेलं आहे. अद्याप बसमध्ये इतर काही साहित्य या प्रवाशांचं अडकून पडलेलं आहे, मात्र अंधाराची वेळ असल्यामुळं सध्या काहीच सांगता येत नाही असं हे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळं आता हा अपघात किती भयानक होता किंवा या अपघाताचे नक्की कारण काय आहेत ते आता थोड्या वेळात समोर येतील असं म्हणणं स्थानिकांनी या ठिकाणी मांडलंय. गणेश मापरकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.